Student, good evening. कसे आहात? बरे आहेत ना? Yesterday we have seen the mathematics, quadratic equations and triangles, the area of the triangle, area of the shaded area of the inscribed angle, and the area of the sector. Whereas the chord, inscribed angle and chord in between the formula. Now today we have to learn probability, how to solve the probability. Die is thrown, one coin is thrown, two coins are thrown, three coins are thrown. We get first of all one coin is tossed, then we will get the head and tail. Two coins tossed, we get head, head tail, tail head and tail tail. 4 means 2 square is equal to 4. 2 raised to 1 is equal to 2. One coin is tossed. Then 3 coins are tossed. Then we will get 3 times H. H, 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 T. Then T, T, H. HTH, TT, T, 3 times T. Now we will see, first of all, one coin is tossed, then we will get 2 raised to 1 is equal to 2, means H and tail, head and tail. Therefore S is equal to 2, NS is equal to 2, and minimum H is equal to 1. Therefore, find the probability minimum H 1/2 आहे की नाही. असं परीक्षेला येते. एकच जर H असेल तर ओनली 1 नाही का. इव्हेंट A is equal to 1 H, therefore NA is equal to 1. 2 coins are tossed, 2 raised to 2, 2 square is equal to 4. Therefore we get HHH, HT, TH and TT. 2 H, 1 HT आणि 1 TH आणि 2 TT म्हणजे 4. समजा मॅक्झिमम 2H we get only 1. If minimum H only 1H, how many times HT आणि TH? 2. इव्हेंट B 2 नाही का. इव्हेंट बी जर म्हटलं मिनिमम 2H तर B is equal to NB is equal to 2 and NA is equal to 4. Therefore probability is equal to 2/4. म्हणजे इथे 3 प्रश्न तीन इव्हेंट विचारू शकतात. जास्तीत जास्त H 1, कमीत कमी H असलेले एक सिंगल H 2 आणि फक्त T एकच T असलेला 1 असे 3 प्रश्न, 3 इव्हेंट. इव्हेंट A 1, इव्हेंट 2 1 H आणि इव्हेंट 3 इव्हेंट B 1 H 1 T. आता इथं 3 coins are tossed. मग 2 raised to 3 is equal to 8. H, 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 T, H, T, H, H, double T, T, double H, T, H, T, 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 H and triple T. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आहे की नाही. 4 वेळा H लायचे सुरुवातीला. 1, 2, 3, 4 बरोबर. दुसऱ्या वेळेला या ठिकाणी 1 H, इथं 2 H आणि इथं 3 H बरोबर. तिसऱ्या वेळेला H T, H T आणि H T असं लिहायचं. किंवा 3H 2H 1H
बरोबर. परत एक एच, 4 वेळेला एच, 4 वेळेला टी येतात, 1 2 3 आणि 4. नंतर 1 2 वेळेला एच, 2 वेळेला टी, 2 वेळेला एच, 2 वेळेला टी. नंतर लास्टला एच टी टी, हे बघा एच टी एच टी एच टी एच टी एच टी एच टी, एकदा दोनदा एच, एकदा एच एकदा टी, असं घेतलं की तुम्हाला हे लक्षात येईल. हा प्रश्न आहे, तिन्हीतले प्रश्न, 1-2 प्रश्न आहेत, हे क्वेश्चन मधले, क्वेश्चन पेपर मधले सोल्युशन आहे. हा तर येतोच, हा आणि हा, यावर्षी हा आणि हा येणार. इव्हेंट मिनिमम 3 एच वाला येईल. 2 एच वाले बघा किती, 1 2 1 2 2 झाले, हे 3, 2 एच वाले 3, 1 एच वाले बघा किती आहे, 1 एच, 2 आणि 3 आहे. 2 एच वाले पण इव्हेंट हे 3, 1 एच वाले पण 3, 3 एच वाला फक्त 1. तसेच 2 टी वाले बघा किती आहेत, 2 टी वाले 1 2 आणि 3, 2 टी वाले 3 आहेत. आणि 1 टी वाला 1 2, 1 टी वाला 2च आहे बघा, 1 इथं 2 आणि 3 आहे, 1 टी वाले 3 आहे, 1 एच वाले 3, 1 टी वाले 3, 3 एच वाला 1 आणि 2 टी वाले पण 3 असेल बघा, 1 2 आणि 3, 3च आहे. इव्हेंट ए बी सी, आणि इव्हेंट सी चा 3 टी वाले किती आहेत, फक्त 1, म्हणजे विदाउट एच असे इव्हेंट येतात. एस इज इक्वल टू काय, एन एस इज इक्वल टू 8 येईल. पहिला एन ए इज इक्वल टू 1, एन बी इज इक्वल टू 2 एच 3, एन सी इज इक्वल टू 3च टी वाले, आणि एन डी म्हणजे एकच टी वाले एकच आहे, म्हणजे 1/8 1/8 1/, आता इथं 3/8, 2 एच वाले 2 टी वाले 3/8 आणि 3 टी वाले 1/8, अशी प्रोबॅबिलिटी येते. आता दुसरं, द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग an even number when a die is thrown. Die is thrown तर 6 येतात की नाही, एस इज इक्वल टू 1 2 3 4 5 6, हे 6 लक्षात ठेवायचं. डाय इज थ्रोन, हे पण परीक्षेला 100%. आता इव्हन नंबर, इव्हन ए दिलाय, इव्हन नंबर काय, 2 4 6, हे बघा 2 4 6, ए इज इक्वल टू 2 4 6, म्हणजे एन ए इज इक्वल टू किती आलं, 3, 1 2 3 3, म्हणजे प्रोबॅबिलिटी एन एस इज इक्वल टू 6 आहे, 1 2 3 4 5 6, एन एस इज इक्वल टू 6. प्रोबॅबिलिटी एन ए अपॉन एन एस, म्हणजे पी इज इक्वल टू 3/6, हे 3/6 म्हणजे 1/2. प्रोबॅबिलिटी इज इक्वल टू 1/2. दिस इज द आन्सर. 2 मार्क्स, 2 2 2. याच्यातले 2 प्रश्न आहेच परीक्षेला. हॅलो, स्टडी करा, न सोडवलेले सोडवा, याच्यातले सोडवा, आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.